हॅलो एव्हरीवन, वेलकम टू TNC अकॅडमी. आज आपण या ठिकाणी नामाचे प्रकार अभ्यासणार आहोत. त्या तत्पूर्वी नामाचे प्रकार अभ्यासण्यापूर्वी आपल्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सबस्क्राईब हे पूर्णतः मोफत आहे. तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप खूप मोठं प्रेरणादायी किंवा एक माइलस्टोन माझ्यासाठी ठरू शकतो. तर सामान्य नाम आपण अभ्यासणार आहोत. सामान्य नाम एकाच जातीच्या एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या पदार्थाला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. पुन्हा एकदा बघू आपण. एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या पदार्थाला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ आहे पर्वतरांगा, शिखर, विद्यार्थी. एकाच जातीच्या म्हणजे काय? एकाच विभागातल्या एकच पदार्थ म्हणजे त्या पदार्थांच्या गुणधर्माला जे नाव दिले जातं त्याला सर्वसामान्य नाव असं त्या ठिकाणी म्हटलं. मग विद्यार्थी एका वर्गातले विद्यार्थी. पर्वतरांगा एका रांगेतील पर्वत आहेत किंवा एक पर्वतरांगा आहेत. शिखर आहेत म्हणजे सर्वसामान्य नाव. पुढचा प्रकार आहे विशेष नाव. ज्या नामाने, लक्ष द्या, विशेष नाव आहे ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. विशेष नाम पुन्हा एकदा आपण बघू. ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ सह्याद्री, कळसूबाई, रोहित हे एक विशेष नावं आहेत, हो की नाही? तसं जसं आपल्याला पण प्रत्येकाचे वेगवेगळे नावं त्या ठिकाणी आहेत, विशेष नावं त्या ठिकाणी आहेत. पुढचा प्रकार आहे भाववाचक नाव. ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेले गुण. लक्ष द्या. ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेले गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. उदाहरण आहे प्रामाणिकपणा हा खूप चांगला गुण आहे. पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य मनाला खूप भावते. अशी असंख्य उदाहरणं आपण त्या ठिकाणी घेऊ.